आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. या सगळ्यामध्ये स्वानंदी माझ्यापासून दूर तर जाणार नाही ना? एक सांगू, हा म्हणजे तुला वाईट वाटणार नसेल तर काय? आता ही वेळ तू तुझा विचार करण्याची नाही. म्हणजे जे आता तू म्हणालास की या सगळ्यात स्वानंदी मला सोडून तर जाणार नाही ना, हा विचार करण्याची नाहीये. स्वानंदीचा विचार करायला हवा. ती कुठल्या परिस्थितीतून जातीये, तिच्यावर केवढा मोठा प्रसंग आलाय. सुजित पैशांची गरज म्हणून ती नोकरीसाठी घरदार गाव सोडून इथे मुंबईत आली आणि इथे तिच्या आयुष्याला डाग बसेल अशी घटना घडली. ती किती मोठ्या कात्रीत सापडली असेल याचा विचार कर ना. मला असं वाटतं आपण तिची काय मदत करू शकतो, तिला कसं सावरू शकतो, तिला कसा आधार देऊ शकतो याचा विचार करायला हवा. हो यार म्हणे, बरोबर बोलतोयस तू. माझ्या डोक्यात फक्त एकच वादळ उठलं होतं, स्वानंदी आणि माझी ताटातूट तर होणार नाही. पण तू म्हणतोस ते बरोबर आहे, ती आता कोसळली असणार यार. एक्झॅक्टली, मला हेच म्हणायचंय. ती पुन्हा कशी तिच्या पायावर उभी राहू शकते. बघ, हे 4 लोक आज बोलतील उद्या विसरून जातील, पण ही घटना जर तिच्या मनात घर करून राहिली ना तर ती आयुष्यभरासाठी खचून जाईल. सुजित, मला असं वाटतं इथे मी मित्र म्हणून, तू बॉयफ्रेंड म्हणून आपण तिच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहायला हवं. आपण तू जसा डिप्रेस होणार असशील तर मग झालंच. नाही नाही नाही, तू म्हणतोस ते 100% पटतंय मला. आपण आता स्वानंदीचा विचार करायला हवा. आपण आता तिला आदर द्यायला हवा. लकी यार स्वानंदी, तुझ्यासारखा एवढा चांगला मित्र मिळाला ते. अच्छा, म्हणजे स्वानंदी लकी आहे, तू लकी नाहीस. तुझा मित्र नाही मी. तू तो मेरा यार आहे. खरंच म्हणे, तुझ्यासारखा मित्र, रादर तुझ्यासारखा भाऊ माझ्या आयुष्यात आहे. मला योग्य मार्ग दाखवायला, मला करेक्ट रस्ता सांगायला, ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. बरं झालं यार म्हणे, मी इथं वर आलो, तुझ्याशी बोललो, मनाला खूप हलकं वाटतंय आता. हा म्हणजे असेल मी सरपोतदारांसाठी शून्य, पण आज कोणाला तरी माझी गरज आहे. कोणाच्या तरी आयुष्यात मी व्हॅल्युएबल आहे. ह्या गोष्टीने मनाला खूप छान वाटतं. योही नो बात. आता कॉफी पिणार? माय कॉफी डन. शेवटच्या वाटीभर तांदूळ पण संपले. आता उद्या काही खायचं पण म्हटलं तरी घरात तर धान्याचं एक कण पण नाही. आतापर्यंत आईला सांगणार नव्हते, पण आता काय करू. ती स्वानंदी पण ना पैसे पाठवणार होती, अजूनपर्यंत नाही पाठवले. ऑर्डरच्या भरोश्यावर होतो, त्यांनी पण पुढच्या महिन्यात द्यायला सांगितलं. माझी तर सगळीकडूनच कोंडी झाली. पटापट हातपाय चालवायचे. आजकाल भात कमी कर जरा. आओ सरपंच. बडी दीदी, कसं काय सरपंच, तुम्ही असे न सांगता असं वरता घरात आलं, असं बरं दिसतं का? हो का? आणि तुम्ही कर्ज घेऊन ते फेडत नाही, ते बरं दिसतं का? हे बघ, असं रागानं माझ्याकडे बघायचं नाही. घर माझंच आहे. कर्ज फेडलंय का? नाही ना, गुमान उभं राहायचं. बाबन्या, जी काय भांडी दिसतील ना उचलायची, रस्त्यावर फेकून द्यायची. सोनं दिसलं तर या गोणीत भरायचं आणि या कपाडातलीच ना कापड बी सोडायची नाही, सगळी फेकून द्यायची बाहेर. महत्वाचं काय माहिती का, उद्या तालुक्यावरनं माणसं येणार, पार्टी येणार आहे घर बघायला. त्यांना आवडलं पाहिजे नाही काय. सकाळी यायचं, लादी बिदी पुसायची, घरबीर साफ करून घ्यायचं. आणि सगळ्यात महत्वाचं, हिला पहिले बाहेर काढ, बाहेर काढ. सरपंच, मी तुमच्या पाया पडते हो, असं नका करू. एकतर घरात आम्ही दोघी बायकाच राहतो, आम्ही कुठे जाणार. मी तुमच्या पाया पडते, आम्हाला असं घरातून बाहेर काढू नका. आमच्या डोक्यावरचं छत घेऊ नका हो. उगा नको मेलो ड्रामा करू. तू बी बाकी सामान असं राहू दे, हिला पहिले बाहेर फेक. हिची पिपाणी चालू राहिली ना, माझं डोसकं चालायचं नाही. चल बाहेर काढ, काढ काढ. म्हणले ना तुमचा हप्ता हळूहळू आम्ही देऊ म्हणून. कधी देणार? हळूहळू देईपर्यंत माझी लाकडं मसनात जातील ना. बाहेर काढीला. ऐका हो, आम्हाला थोडासा वेळ द्या. आम्ही तुमचा सगळा हप्ता पूर्ण करू. तू आळशीच झालाय. बाहेर काढ म्हटलं की बाहेर काढ. बाहेर. तायडे, 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 मला माफ कर तायडे. तायडे, मला खरंच माफ कर. स्वानंदी, तायडे,
तायडे. स्वानंदी, ए स्वानंदी, स्वानंदी, स्वानंदी काय झालं? डोळे उघड स्वानंदी, उठ. स्वानंदी जागी हो, स्वानंदी डोळे उघड, जागी हो. काय झालं? वाईट स्वप्न पाहिलंस? आपण घरी नाही आहोत, आपण हॉस्टेलच्या रूम मध्ये आहोत. उठ, उठून बसतेस का तू? शांत हो, शांत. माझी माझी तायडी, माझी तायडी. हो काय नाही झालं, शांत शांत. वा अरविंद, अरविंद, मी म्हणाले होते ना, स्वानंदी इथून जाणार म्हणजे जाणार. गेली की नाही? तू ना तूगीच पॅनिक होत होतास. पॅनिक होणारच ना मॅडम. हो, त्या फोटोत मी दिसत होतो. उद्या मलाच बत्ती लागली असती तर? काही बत्ती बित्ती गुल नसती रे झाली तुझी. तू उगाच इथे टेन्शन घेऊन बसला होतास. हा, टेन्शन तर तुम्हालाही आलं होतं. खरं सांगा मॅडम, तुमची टरकली होती ना? हा, टरकली होती ना? अरविंद, या भाषेत माझ्याशी बोलायचं नाही. पहिलं आणि शेवटचं सांगते. सॉरी सॉरी संचिता द मॅम, आय एम सॉरी. पुन्हा मी असं बोलणार नाही. पण अरविंद, काय मजा आली रे. काय ड्रामा होता रे तो. तुला खरं सांगू, अजूनही माझ्या डोळ्यांसमोर ती अशी हात जोडून गयावया करणारी स्वानंदी येते रे. परवा सुजित बरोबर नाचत होती पार्टीत, आणि काल हाकलून दिल्यानंतर जमिनीवर अशी पडली होती. अरविंद, सुकून रे सुकून. आज खऱ्या अर्थाने शांतता मिळालेली आहे मला. पण काही म्हणा मॅडम, फारच चिवट मुलगी आहे ती. हो, किती काही घडलं तरी कुठून ना कुठून समोर यायचीच. पण आता कसं जरा रिलीफ मिळालाय. बॅट टळली एकदाची. अजूनही बॅट टळलेली नाही अरविंद. तिला रस्त्यावर आणायचं बाकी आहे. ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. मी असं काहीतरी करणार आहे ना की ती पुन्हा मुंबईत यायचं स्वप्न सुद्धा बघणार नाही.